पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय। गेल्या आठवड्यात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांचीही पवारांसोबत बैठक झाली। तर रोहित पवारांनी मात्र आपण एनडीए सोबत जाणार नसल्याचं म्हटलंय। पाहूया। काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे एनडीए बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही, न माझ्या पक्षातले प्रमुख नेते त्या ठिकाणी जातील असं मला वाटतं। रोहित पवार यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे। मी एनडीए सोबत जाणार नाही असं रोहित पवार म्हणाले। तसंच पक्षातले प्रमुख नेतेही एनडीए सोबत जाणार नाहीत हेही रोहित पवार यांनी आवर्जून सांगितलंय। मग प्रमुख नेते सोडले तर इतर नेते एनडीए सोबत जाण्याच्या बाजूने आहेत का, हाही प्रश्न आहे। भेटीगाठीचा सिलसिला लक्षात घेतला तर पडद्याआड काहीतरी घडतंय असं दिसतंय। गेल्या बुधवारी शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली, त्यानंतर पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे। यानंतर पुन्हा एक दिवसाआधी दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीनंतर लगेच सुप्रिया सुळेही शहांच्या भेटीसाठी आल्या। त्यामुळे माझी भूमिका क्लिअर आहे। मी महाराष्ट्र धर्माबरोबर आहोत, मराठी माणसांबरोबर आहे, महाराष्ट्राच्या विकासाबरोबर आहे आणि काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे एनडीए बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही, न माझ्या पक्षातले प्रमुख नेते त्या ठिकाणी जातील असं मला वाटतं। अर्थात सुप्रिया सुळेंनी आणि त्यांच्यासोबत भेटीवेळी हजर असलेल्या बजरंग सोनवणेंनी भेटीचं कारण वेगळं असल्याचं म्हटलंय। सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचं सोनवणेंनी सांगितलंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होण्याबद्दल मोदी पवारांच्या भेटीतच शिक्कामोर्तब झालाय। मंत्री जयकुमार गोरे यांनीही एनडीए मध्ये एखादा पक्ष वाढेल पण कमी होणार नाही असं सूचक वक्तव्य केलंय। आम्ही सगळेजण एकसंघपणे होतो, एनडीए एकसंघ आहे। माझ्या माहितीप्रमाणे आज एखादा दुसरा पक्ष एनडीए मध्ये वाढतोयच, कमी होण्याची शक्यता नाही। त्यामुळं आपल्याला आपणच आपले चॅनल काय बातम्या चालवतात, आणखीन काय ॲडिशन होणार आहे, त्यामुळं डिलिशनचा विषय नाही, ॲडिशन होईल। त्यामुळं सरकार अगदी व्यवस्थित चाललेलं आहे। माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही। म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा आम्ही पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतोय, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही। विलीनीकरण आणि एनडीए मध्ये जाण्यावरून 2 महिन्यांआधी खलबत सुरू आहे, पण विलीनीकरणावरून दोन्ही पक्षांचं एकमत होत नाहीये। त्यामुळे विलीनीकरण न करताच पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होईल अशी सूत्रांची माहिती आहे आणि खुद्द शरद पवार यांनीही आता विलीनीकरणाचा काही संबंध नाही असं रोखठोकपणे म्हटलंय। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांचा एनडीए सोबत जाण्यावरून दबाव असल्याची माहिती आहे। अधिवेशनावेळी बैठकीत शरद पवार यांनी आमदारांचीही मतं जाणून घेतली। त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी जर भाजपसोबत सत्तेत गेली तर हा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला धक्का असेल। शरद पवार एनडीए के साथ जाने की चर्चा फिर से शुरू हो गई है, कांग्रेस के नेता के नाते क्या कहेंगे? देखो, हमें आज जो इशू हमारे लिए महत्व का नहीं है कौन कौन से पार्टी में जा रहा है, आ रहा है। आज हमारे देश के बच्चों के भविष्य के साथ नरेंद्र मोदी की सरकार जिस तरह से खिलवाड़ कर रही है, उनका भविष्य बर्बाद कर रही है और उनके ऊपर उनको आतंकवाद और नक्सलवादी ऐसा होने का आरोप लगाकर उनके ऊपर गुने दाखिल कर रही है। AK-47 से उनके मोर्चे में उनको AK-47 से गोलियां मारी गई है, पायलट से गोलियां मारी गई है। ये इशू हमारे लिए महत्व का है और ये इशू को हम लेके अब आगे लड़ेंगे। शरद पवारांचं राजकारण हे भाजप विरोधात राहिलेलं आहे।
पण भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो तरी फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही असं अजितदादांनी हयात असताना अनेकदा सांगितलं आणि त्यांची राष्ट्रवादी आजही तेच सांगतेय. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीबद्दलही हेच घडलं तर आश्चर्य वाटायला नको. कृष्णा सोनारवाडकर सह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.